नमस्कार, मी सुवर्ण जोशी. अमेरिकेतल्या निवडणुकांविषयी या विशेष कार्यक्रमामध्ये आपण बोलणार आहोत. डोनाल्ड ट्रम्प की बायडेन हा प्रश्न आहे. आज दिवसभर या प्रश्नाची चर्चा होत राहणार आहे, देशभर ही चर्चा होत राहणार आहे आणि म्हणून या विषयासंदर्भात पुढचा 1 तास आपण बोलणार आहोत. डोनाल्ड ट्रम्प यांनी आघाडी घेतलेली बघायला मिळते आहे. आज निर्णायक दिवस आहे, कारण निकालांचा दिवस आहे. अमेरिकेमध्ये महत्त्वाच्या राज्यांमध्ये ट्रम्प विजयी झालेले बघायला मिळत आहेत. फ्लोरिडा, टेक्सासमध्ये ट्रम्प यांचा विजय झालेला आहे. मतमोजणीच्या सुरुवातीला बायडेन यांनी आघाडी घेतलेली होती, मात्र आता ट्रम्प आणि बायडेन यांच्यामध्ये काटेकी टक्कर बघायला मिळते आहे. ट्रम्प पुन्हा अध्यक्ष होण्याच्या वाटेवर आहेत अशा चर्चा सुरू झालेल्या आहेत. आधी कल यायला सुरुवात झाली, त्यानंतर निकाल समोर येत आहेत. नेमक्या काय घडामोडी घडतायत या सगळ्याविषयी आपण या विशेष कार्यक्रमामध्ये बोलणार आहोत. या सगळ्या निकालांविषयी आपण सविस्तर बोलणार आहोत. शैलेंद्र देवळाणकर आपल्या सोबत आहेत, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक. माझे सहकारी अमेय चुंबळे आपल्या सोबत चर्चेसाठी आहेत आणि अनय जोगळेकर आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक, ते देखील आपल्या सोबत आहेत. अनय, अमेय आणि शैलेंद्र सर, आपल्या सगळ्यांचं स्वागत या कार्यक्रमामध्ये. शैलेंद्र देवळाणकर यांच्याकडे मी पहिला प्रश्न नेते. शैलेंद्रजी, अख्ख्या जगाचं लक्ष या निवडणुकीकडे लागलेलं होतं. निवडणूक जितकी ऐतिहासिक झाली, निकाल तितकेच ऐतिहासिक बघायला मिळत आहेत. काय सांगाल? आपण म्हणालात की निवडणूक ही ऐतिहासिक अनेक दृष्टिकोनात आहेच आहे, परंतु हे जे निकाल आहेत हे प्रामुख्याने ऐतिहासिक ठरतात. हे का बरं ऐतिहासिक ठरतायत? कारण गेले अनेक दिवस प्रसार माध्यमांमधनं ज्या प्रकारच्या चर्चा आहेत की इव्हन अमेरिकन प्रसार माध्यमातून देखील की डोनाल्ड ट्रम्प यांना ज्या पद्धतीने विलन ठरवलं गेलं होतं, डोनाल्ड ट्रम्प हे हेकेखोर आहेत, त्यांची धोरणं चुकीची आहेत, त्यांची महिलांविषयी, कृष्णवर्णियांविषयीचे सगळे धोरणं असतील, मायग्रंट विषयीचे असतील, या सगळ्या We've already cast their vote for 4 more years for President Donald Trump in the White House. And while the votes continue to be counted, we're going to remain vigilant. आपण बोलतो आहोत आपल्या तिन्ही ज्येष्ठ मान्यवरांशी. अमेय सुद्धा आतापर्यंत अनेकदा आंतरराष्ट्रीय घडामोडींचा वाचक तर राहिलेलाच आहे, मात्र न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून संवादात सुद्धा राहिलेला आहे. परत एकदा बायडेन बोलतायत. थेट प्रक्षेपण. Movement across the country to make America great again. I truly do believe, as you do, that we are on the road to victory and we will make America great again. Thank you, Mr. President. America great again. Thank you, Mr. President. Thank you very much. ट्रम्प की बायडेन असा प्रश्न आहे ज्याचं उत्तर आज सगळ्या जगभराला अपेक्षित आहे. ट्रम्प यांनी पुन्हा आघाडी घेतलेली आणि त्यांना दुसऱ्यांदा संधी मिळणार असे चिन्ह बघायला मिळत आहेत. बायडेन आता संवाद साधत होते, त्याचं थेट प्रक्षेपण आपण बघत होतो. अनय जोगळेकर, शैलेंद्र देवळाणकर आणि अमेय आपल्या सोबत आहेत. अमेय, तू या सगळ्या दृश्यांविषयी काय सांगशील? आपण सुरुवात जेव्हा या दिवसाची केली तेव्हा असं म्हणत होतो किंवा अशा बातम्या सुद्धा आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवल्या की आघाडीवर आपल्याला बायडेन दिसतायत, पण या मागच्या काही तासांमध्ये बातम्यांच्या माध्यमातूनही तुला जाणवत असेल, प्रत्येक वेळेला तुला अँकर चेंज करावं लागत असेल, काय सांगशील? हो सुवर्णा, जेव्हा आपण सुरुवात केली तेव्हा हे जो बायडेन अर्थातच आघाडीवर होते, पण त्याच्यानंतर असं झालं की आता असं चित्र आहे की 2016 साली जी निवडणूक झाली होती त्याच्यामध्ये ट्रम्प यांनी जी राज्य जिंकली ती त्यांनी आता राखली आहेत आणि तेव्हा ज्या अध्यक्षपदाचे उमेदवार होत्या हिलरी क्लिंटन, त्यांनी जी ह्यांची डेमोक्रॅट पक्षासाठी आपली जी जागा जिंकल्या होत्या ती राज्य राखली आहेत. पण याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे, आणि ट्रम्प हे मुख्यत्व कोणत्या कारणामुळे आता आघाडीवर आहेत, तर ते तिकडची इलेक्टोरल कॉलेज सिस्टम जी आहे त्याच्यामुळे ते आघाडीवर आहेत. आणि त्याच्याबद्दल सांगायचं म्हणजे अमेरिकेमध्ये जी इलेक्टोरल कॉलेज सिस्टम आहे, म्हणजे आपल्याकडे जसं फक्त एक 50% वर किंवा सगळ्या उमेदवारांमध्ये सर्वाधिक मतं मिळाली की ती
की म्हणजे तो पक्ष जिंकला किंवा तो उमेदवार पंतप्रधान झाला, इतकं थेट, इतकं सरळ, इतकं सोपं तिकडे नाही आहे. तिकडे अशी पद्धत आहे की इलेक्टोरल कॉलेज म्हणजे जे तुम्ही जे निवडून दिलेले लोक आहेत ते पुन्हा अध्यक्षपदासाठी त्या ऑफिसमध्ये जाऊन हे करतात, मतदान करतात. आणि ह्याच्यामध्ये हे जी राज्य आहेत त्या राज्यांच्या लोकसंख्येनुसार त्यांचं जे वजन आहे, त्यांचं जे वेटेज आहे किंवा त्यांना किती वोट्स मिळणार हे त्यांच्या लोकसंख्येवर ठरतं. आणि ही जी सर्वात महत्त्वाची राज्य तिकडे किंवा सर्वात मोठी आपण म्हणूया, लोकसंख्येने जास्त आपण अशी म्हणूया, की त्याच्यामध्ये हे टेक्सास येतं, फ्लॉरिडा येतं, ही राज्य डोनाल्ड ट्रम्प यांनी राखली आहेत. आता म्हणजे ट्रम्प आघाडीवर आहेत किंवा ते पुन्हा अध्यक्ष होतील म्हणजे त्यांनी सगळी राज्य जिंकली, सगळ्या जागा जिंकल्या असा अर्थ त्याचा होत नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ही जी राज्य आहेत ही भेदण्यात, ही जिंकण्यात जो बायडन अपयशी ठरलेत. आणि दुसरी एक थोडक्यात सांगतो, दुसरी एक पद्धत तिकडे अशी आहे की विनर टेक इट ऑल ह्या प्रिन्सिपलवर चालतं. म्हणजे इलेक्टोरल कॉलेजमध्ये जरी एका राज्यामध्ये ट्रम्प यांना 7 मतं पडली आणि बायडन यांना 6 मतं पडली तर हे एकूण झाले 13, तर निकालामध्ये संपूर्ण 13 मतं ट्रम्प यांना पडतात. ते 7 आणि 6 राहत नाही. जो जिंकतो तो सगळं घेऊन जातो, अशी पद्धत आहे. अमेय, पुन्हा बोलूया. अनय जोगळेकर सुद्धा आपल्या सोबत आहेत आणि शैलेंद्र सरांशी सुद्धा बोलायचंय. अनयजी, तुम्ही काय सांगाल, आत्ता ज्या घडामोडी घडतायत किंवा या मागच्या 2-3 तासांमध्ये निकालांसंदर्भात जे काही आघाडी पिछाडी होत आहे त्याचं सुरुवातीला काय विश्लेषण कराल? या सर्व ओपिनियन पोल्स मध्ये सांगण्यात येत होतं की जो बायडन हे डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षा साधारणतः 8% मतांनी पुढे आहेत. आणि त्यामुळे जरी या ओपिनियन पोल्स मध्ये जरी मार्जिन ऑफ एरर प्रत्येक सर्वेक्षणात काहीतरी चूक असू शकते आणि ती जरी चूक राहिली तरी देखील जो बायडन सहज विजयी होतील. अगदीच काही झालं तर ती थोडीशी टक्कर होईल, पण अदरवाईज जो बायडन हे लँडस्लाइडही विजयी होऊ शकतील असं सर्व सर्वेक्षणात सांगितलं होतं. पण प्रत्यक्षात जे चित्र आहे ते साधारणतः असं आहे की अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या वेळा मिळवलेली जवळपास सर्वच्या सर्व रिपब्लिकन राज्य आहेत तिकडे आपला विजय मिळवलेला आहे. डेमोक्रॅटिक पक्षांनी त्यांचे जे पश्चिमेतली जी राज्य आहेत आणि उत्तर पूर्वेतली राज्य आहेत तिथे विजय मिळवलेला आहे. आणि त्यामुळे जी काही लढाई होणार आहे ती मुख्यतः विस्कॉन्सिन, मिशिगन, पेनसिल्व्हेनिया अशा 3-4 राज्यांमध्ये होणार आहेत. अॅरिझोना हे गेल्याला रिपब्लिकन पक्षाने मिळवलं होतं, ते यायला डेमोक्रॅटिक पक्षाकडे जाऊ शकतं. पण या सर्व राज्यांमध्ये अॅरिझोना वगळता सध्या डोनाल्ड ट्रम्प पुढे आहेत. आणि जर ही आघाडी त्यांनी शेवटपर्यंत कायम राखली तर त्यांचा विजय निश्चित आहे. कारण जरी आता ते एकूण आकड्यामध्ये जो बायडन यांच्या पाठी असले तरी ज्यांची मतमोजणी सुरू आहे त्याच्यामध्ये त्यांना आघाडी आहे. अर्थात यातल्या अनेक राज्यांमध्ये पोस्टल बॅलट शेवटच्या क्षणापर्यंत आलेली आहेत आणि ती कोणती पोस्टल बॅलट मोजायची याच्यावरनं हा वाद निर्माण झालेला आहे. नुकतंच डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलंय की ते यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे. कारण त्यांचं म्हणणं आहे की 3 तारखेपर्यंत जी मतं आली तेवढीच मोजली जावीत. त्याच्यानंतर जर मतपत्रिका येत राहिल्या तर याला काही अर्थ उरणार नाही. कारण 7 दिवस, 10 दिवस, 15 दिवस चाललं आणि तिथे मात्र हे पारडं आहे ते डोनाल्ड ट्रम्प यांच्या बाजूनी झुकलं आहे. अर्थात न्यायाधीश निष्पक्षपाती निर्णय देतील. पण रिपब्लिकन पक्षाच्या धार्जिणे असे 6 न्यायाधीश आता सुप्रीम कोर्टात आहेत आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टात रिपब्लिकन पक्षाचं पारडं जड आहे. नक्की. अनयजी, बोलूया. शैलेंद्र सर, मगाशी आपण बोलत होतो ते हे निकाल ऐतिहासिक आहेत. ट्रम्प यांनी आघाडी घेतलेली बघायला मिळतेय, काय सांगाल? हे यासाठी पण आता जसं आनेनी पण सांगितलं ज्या पद्धतीचं प्रोजेक्शन केले गेलेले होते, ज्या पद्धतीचे इलेक्ट्रोल सर्वे आले होते आणि ज्याच्यामध्ये बायडनला प्रत्येक वेळेला बऱ्याच मोठ्या मार्जिनने, म्हणजे काही इलेक्ट्रोल सर्वे तर असे होते की डोनाल्ड ट्रम्प हे 100 पर्यंत सुद्धा इलेक्ट्रोलची मतं घेऊ शकणार नाहीत अशा प्रकारचे प्रोजेक्शन हे करण्यात आलेलं होतं. परंतु एक महत्वाची बाब आपण लक्षात ठेवा की 3 नोव्हेंबरला जे मतदान झालं त्याच्यातलं बहुसंख्य मतदान हे रिपब्लिकन पक्षाला झालेलं आहे. आणि त्यामुळे जे 10 कोटी जे बॅलेट वोटिंग आहे ते पोस्टल बॅलेट जे आहे हे पोस्टल बॅलेट बऱ्यापैकी डेमोक्रॅटला जाण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. परंतु फार मोठ्या संख्येने आपण बघतो की लोकांनी 3 तारखेला जे मतदान केलं ते रिपब्लिकन पक्षाच्या फेवरमध्ये जाताना दिसतं. विशेष म्हणजे अमेरिकेमधला जो सनशाईन बेल्ट आहे, त्याचप्रमाणे अमेरिकेतला इंडस्ट्रियल बेल्ट आहे, त्याचप्रमाणे अमेरिकेतला 3रा सगळ्यात मोठा बायबल बेल्ट आहे. विशेष म्हणजे सनशाईन बेल्ट जो आहे हा पूर्णपणे डोनाल्ड ट्रम्पकडे राहिलेला आहे.
त्याचप्रमाणे इंडस्ट्रियल बेल्ट जो आहे हा थोडासा डिवाइड झालाय, पण कल हा ट्रम्प यांच्याकडेच आहे. आणि जसं मी सातत्याने एका गोष्टीचं सांगत आलेलो आहे की एक लक्षात घे, 2004 ची जी निवडणूक होती अमेरिकेची, ज्या वेळेला जॉर्ज बुश ज्युनियर हे निवडून आलेले होते, त्यावेळेला त्याला पार्श्वभूमी जी होती ही प्रामुख्याने 2001च्या इलेक्शनची जी पार्श्वभूमी होती, यामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती अमेरिकेमधले जे इव्हॅन्जलिस्ट आहेत हे खूप मोठ्या प्रमाणावरती बाहेर पडलेले होते आणि त्यांनी हे बायबल बेल्ट मध्ये आणि त्यांनी मोठ्या प्रमाणावरती रिपब्लिकनला मतदान केलं होतं. आणि म्हणून मी कालही म्हणत होतो की हा एक अत्यंत क्रुशियल फॅक्टर राहणार आहे की ऐन वेळेला हे कशा पद्धतीने मतदानचं प्रमाण किती होतं, किती लोक बाहेर पडतात आणि किती पद्धतीने ते मतदान केलं जातं. तो रिपब्लिकन पक्षाचा एक महत्वाचा अचिव्हमेंट राहिलाय. आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी ज्या ज्या पद्धतीचे आव्हानं केले होते त्यामधलं धार्मिक आव्हान हे देखील अत्यंत महत्वाचं आहे. त्यांनी तो देखील आधार हा सोडलेला नव्हता. आणि एक बाब आणखीन आहे की जरी जगाच्या दृष्टिकोनातून ट्रम्प हे अहंकारी असले, ते बऱ्यापैकी अनेक लोकांसाठी ते विलन पण आहेत, ते मायग्रंटसाठी असतील, कृष्णवर्णियांसाठी असतील, त्यांचा स्वभाव हा उडून असेल, परंतु डोनाल्ड ट्रम्प यांना प्रेज करणारा, अप्रिशिएट करणारा एक फार मोठा वर्ग हा अमेरिकेमध्ये आहे. हे याच्यातनं सिद्ध झालेलं आहे. 2016ला ज्या अमेरिकन फर्स्टचा नारा देऊन डोनाल्ड ट्रम्प हे सत्तेवरती आलेले होते, ज्या वेळेला अमेरिकेचे जे सगळे सिक्युरिटी असतील किंवा इकॉनॉमिक इंटरेस्ट प्रोटेक्ट करण्यासाठी त्यांनी ज्या पद्धतीचा मॅनिफेस्टो सांगितलेला होता, त्यानुसार मग ते मेक्सिकन वॉल कन्स्ट्रक्शन असेल, चायना बरोबरचं ट्रेड वॉर असेल, मायग्रंट विषयीचं स्ट्रिक्ट धोरण असेल, या सगळ्या बाबतींमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी आपली जी वोट बँक आहे, आपली जी कॉन्स्टिट्युएन्सी आहे, त्याला स्ट्रॉंग करून त्यांचे जे सगळे मुद्दे आहेत त्यांना ऍड्रेस करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचं रिफ्लेक्शन हे या याच्यामध्ये पडलेलं आपल्याला दिसत आहे. त्यामुळे मला असं वाटतं की 3 राज्य जे महत्वाचे आहेत आणि फ्लोरिडाला सुद्धा म्हणजे जॉर्ज बुश ज्युनियरांना निवडून देणार, फ्लोरिडा हे रिपब्लिकन पक्षासाठी नेहमी ब्लेसिंग राहिलेलं आहे. फ्लोरिडा 29 इलेक्टर्स आहेत आणि आता हा एक सगळ्यात महत्वाचा फॅक्टर आहे. तिथं जरी लीड डेमोक्रॅटिक रिपब्लिकनची जरी असली तरी फ्लोरिडा जर यांच्याकडे आला तर डोनाल्ड ट्रम्प यांना निवडून द्यायला अजिबात अवघड जाईल असं मला वाटत नाही. नक्की आपण बोलूया. शैलेंद्र सर पुन्हा येते आपल्याकडे. अनेजी मगाशी बोलताना आणि विश्लेषण करताना आपण एका वादाचा उल्लेख केला, मतदानासंदर्भात आक्षेप घेतलेला आहे ट्रम्प यांनी आणि ते त्याच्या विरोधात कोर्टात सुद्धा जाणार आहेत. तर तो नेमका वाद त्या मतदानावर आक्षेप घेणं किंवा त्याचा कितीचा फरक पडणार आहे, त्या नेमक्या वादाविषयी आपण स्पष्ट करू शकाल का? 2000 साली जी निवडणूक झाली होती त्याच्यामध्ये अल गोर विरुद्ध जॉर्ज डब्ल्यू बुश ज्युनियर या निवडणुकीमध्ये असं असोसिएटेड प्रेस जे त्यांचे अधिकृत निकाल जाहीर करते त्यांनी जॉर्ज डब्ल्यू बुश यांना फ्लोरिडा राज्यात विजयी घोषित केलं होतं. आणि त्याच्यानंतर घोषित केल्यानंतर मतपत्रिका येत राहिल्या, त्याचे पुनर्मोजणी झाल्यावर ती आघाडी केवळ 550 मतांची किंवा तेवढी उरली होती. आणि त्याच्यामुळे नंतर हे प्रकरण कोर्टात गेलं आणि ते बरेच दिवस चिघळलं. साधारणतः असं दिसतंय की पॉप्युलर वोटमध्ये जरी जो बायडन जिंकत असले तरी खास करून ही सगळी बॅटल ग्राउंड स्टेट आहे, तिथे आता सगळीकडे मी बघितलं डोनाल्ड ट्रम्प आघाडीवर आहेत. ही आघाडी त्यातली एकदम नॅरो आहे आणि त्यामुळे अमेरिकेत प्रत्येक राज्याचे वेगवेगळे नियम असतात निवडणुकांबद्दलचे, मतदानाबद्दलचे, मतमोजणीबद्दलचे. काही ठिकाणी पोस्टल बॅलट उद्या सकाळी मोजण्यात येत आहेत आणि काही ठिकाणी 3 तारखेचा स्टॅम्प असला पोस्टाचा तरी ती मतपत्रिका त्या मोजण्यास येतात. म्हणजे अगदी 2 तारखेच्या संध्याकाळी जरी तुम्ही पोस्ट केलं असलं आणि 3 तारखेला स्टॅम्प असला आणि जरी ते 10 तारखेला आलं मतपत्रिका तरी ती मोजण्यात येईल. आणि असं जर झालं तर ही एका प्रकारे लोकशाहीची थट्टा आहे. कारण लोकांना साधारणतः निकाल काय लागले ते 24 तासात समजणं आवश्यक असतं असं ट्रम्प यांचं म्हणणं आहे. आणि आतापर्यंत कधी बॅलट मतदान होतं हे अमेरिकेत फार व्हायचं नाही. फक्त सिनियर सिटीजन आजारी लोक करायचे, साधारणतः 40% लोक बॅलटनी मतदान करायचे. पण यावेळेला 70%च्या आसपास बॅलटनी मतदान झालेलं आहे. आणि त्यामुळे जर या बॅटल ग्राउंड स्टेटमध्ये जर काही निश्चित नियम केले नाहीत आणि त्याच्यात जर सर्वोच्च न्यायालयाने दखलंदाजी केली नाही तर दोन्ही पक्षाकडनं आरोप केले जातील. वातावरण पण सध्या अमेरिकेतलं तणावग्रस्त आहे. खास करून अनेक लोक बंदुका घेऊन फिरत आहेत आणि तेही अर्थात त्याचा दोष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टाकला जात आहे. आणि त्याच्यामुळे या सगळ्या गोंधळाचं लवकरात लवकर सोडवणूक होणं आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी कोर्टात जायची तयारी केलेली आहे. पण डेमोक्रेटिक पक्षालाही तो अंदाज असल्यामुळे त्यांनी देखील तशा प्रकारची तयारी केलेली.
नक्की. आपण आत्ता निकालांसंदर्भात बोलतो आहोत. अमेरिकेतले निकाल काही वेळापूर्वी बायडेन आघाडीवर आहेत असं म्हणता म्हणता आता ट्रम्प यांनी आघाडी घेतलेली आहे आणि काटेकी टक्कर बघायला मिळते. अनेय जोगळेकर, शैलेंद्र देवळाणकर आणि अमेय चुंबळे यांच्याशी बोलतोय. अमेय, बातम्यांच्या माध्यमातून गेले अनेक दिवस आपण प्रेक्षकांपर्यंत अमेरिकेमध्ये नेमकं निवडणुकीत काय सुरू आहे आणि आज आता निकालांबाबत सगळे अपडेट देतोय. अजून एक विशेष म्हणजे अनेक विद्यार्थ्यांचे, ज्यांना तू जर्नलिझम शिकवतोस, त्यांचेही तुला नक्की काल आणि आज फोन आलेले असणार आहे की सर नेमकं आज आता अमेरिकेमध्ये काय होईल, निकालांबाबत काय होईल. तर तुझी एक हतोटी आहे की तू खूप सोप्या शब्दात सांगू शकतोस त्यांना, समजावू शकतोस त्यांना. तू आज तुझ्या व्ह्यू विषयी या निवडणुकांकडे बघताना काय सांगशील? हो, मला वाटतं सुवर्ण की आपण जेव्हा म्हणजे आपण सगळे हे अमेरिकेच्या बाहेर राहून अमेरिकेकडे बघणारे लोक आहोत, पण आपण जर का अमेरिकन लोकांचा विचार केला, आता आपण एकदा म्हणतो की अरे ह्याच्यात कोरोना केसेसमध्ये अमेरिका सगळ्यात पुढे आहे, सर्वाधिक मृत्यू अमेरिकेत झालेत, पण तिथल्या लोकांना ते तितकं दाहक वाटतंय का? कारण तुम्ही जो बायडन किंवा ट्रम्प यांच्या सगळ्या सभा बघा, तिकडे चिकटून चिकटून लोक बसलेली आहेत. म्हणजे मास्क आहे, पण आपल्याकडे जे पक्ष आहेत ते ज्या प्रकारे कोरोनाचे नियम पाळतील ते काहीच पाळत नाहीत. सो ह्याचा अर्थ आपल्याला तो मुद्दा मोठा वाटतोय, पण तिकडे मोठे मुद्दे कोणते आहेत? तर तिकडे सगळ्यात मोठा मुद्दा आता हा असणार की ह्याच्या या महामारीमुळे अर्थव्यवस्था ही सगळ्याच देशांची खाली गेली किंवा त्याला फटका बसलेला आहे. तर अशा परिस्थितीमध्ये ही अर्थव्यवस्था पुन्हा वर आणण्यामध्ये ट्रम्प जास्त सशक्त ठरू शकतात की बायडन. आणि ह्याच्यामध्ये जो अमेरिकेतला मध्यम वर्ग आहे, जो लोअर मिडल क्लास आहे, कारण आपल्याला कसं होतं बऱ्याच वेळा अमेरिकन म्हणजे हॉलिवूड फिल्म्स बघून किंवा ज्या अमेरिकन वेब सिरीज बघून तिकडे सगळीच लोक BMW मध्ये फिरतात असा एक समज होऊ शकतो किंवा अमेरिका हा प्रगत देश आहे, श्रीमंत देश आहे, पण तो देश श्रीमंत असला म्हणजे तिकडची सगळीच लोक ही अतिश्रीमंत आहेत असं होत नाही. पण त्याच्यामुळे जो तिकडचा मध्यम वर्ग आहे, तिकडचा जो लोअर मिडल क्लास आहे, त्यांच्या चिंता त्यांच्या काय आहेत, त्यांच्या आकांक्षा काय आहेत, त्यांचे टेन्शन्स काय आहेत, आणि त्या टेन्शन्सना, त्यांच्या त्या आकांक्षांना हे ट्रम्प यांनी जास्त अपील केलं असावं असं मला वाटतं. कारण चीनचा मुद्दा असो किंवा हा कोरोना व्हायरसचा मुद्दा असो किंवा नोकऱ्या असो, कारण अमेरिकेमध्ये 100 पैकी 40 लोक ही कोणतं ना कोणतं वाहन चालवून आपलं पोट भरतात. तर आता या महामारीमध्ये जेव्हा तिकडे सगळा म्हणजे काही राज्यांमध्ये लॉकडाऊन होता, काही कोरोनाचे नियम होते, त्याच्यामुळे तिकडेही बेकारी निर्माण झालेली आहे. आपल्या एवढी नसेल किंवा पाकिस्तान, बांगलादेश एवढी नसेल, पण तिकडेही झालेलं आहे. सो हे सगळे मुद्दे आणि शेवटी काय असतं, निवडणूक म्हटली की ते काही ह्याचं विज्ञानासारखं किंवा गणितासारखं 2+2=4 असं होत नाही. कारण प्रत्येक निवडणूक म्हटली की त्याच्यामध्ये भावना आल्या, त्याच्यामध्ये त्या मतदारांच्या भावनिक ह्याला हात घालणं आलं, आणि ते मला वाटतं. आणि दुसरी गोष्ट एक थोडक्यात माझा व्ह्यू सांगतो की ओबामा असतील किंवा हिलरी क्लिंटन असतील किंवा पूर्वी हे बिल क्लिंटन असतील किंवा आता ट्रम्प असतील, यांच्या व्यक्तिमत्वाला एक वलय, म्हणजे ओबामांचं कौतुक तो अजूनही होतं. कारण म्हणजे ही इज अ सेलिब्रिटी, ही इज म्हणजे अनेक लोक त्यांना रॉकस्टार पण म्हणतात जे आपल्या वयाचे आहेत. पण तसं जो बायडन यांच्याबद्दल फारसं काही आलं नाही. म्हणजे तो माणूस फार भला असेल, हुशार असेल, अनुभव असेल, सगळं असेल, आपण काही नाकारत नाही. पण निवडणुकीमध्ये, आणि ते पण तुमच्यासमोर जेव्हा डोनाल्ड ट्रम्प सारखा अनप्रेडिक्टेबल माणूस उभा आहे आणि जो स्वतः सेलिब्रिटी आहे, त्याला सेलिब्रिटी म्हणून जगण्याचा खूप वर्षाचा अनुभव आहे, कारण तिकडे खूप मोठा पॉप्युलर शो त्यांनी होस्ट केलेला आहे. तर अशा व्यक्तीसमोर जो बायडन यांचा टिकाव लागला नाही का, हा प्रश्न आता आपण विचारला पाहिजे. नक्की. अमेय, असेच बोलत राहूया. शैलेंद्र सर आणि अनयजी सुद्धा आपल्यासोबत आहेत. तुम्ही तिघही असेच संवादात, संपर्कात राहा. एक छोटासा ब्रेक घेऊया कार्यक्रमामध्ये, लगेच भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.